समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। संतांच्या काळात निर्माण झालेली सांस्कृतिक व आध्यात्मिक लोकशाही आजही टिकवणे अत्यंत आवश्यक आहे। धर्म, संस्कृती आणि समाजापासून वेगळा करता येत नसला तरी प्रतिभा व साहित्याला कोणताही धर्म नसतो। संविधान हाच खरा सर्वश्रेष्ठ धर्मग्रंथ आहे। समाजाचा आवाज दबला जातो तेव्हा लेखकाची लेखणी ही समाजाचा हुंकार बनली पाहिजे असे प्रतिपादन 83व्या औदुंबर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा प्राध्यापिका डॉक्टर सिसिलिया कार्वालो यांनी केले। सदानंद साहित्य मंडळ औदुंबर यांच्या वतीने आयोजित या संमेलनाचे उद्घाटन आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या हस्ते झाले। त्यांनी कवी सुधांशू यांचे सर्व साहित्य नव्याने प्रकाशित करून वाचकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी भारती विद्यापीठ स्वीकारणार असल्याचे जाहीर केले। उद्योजक गिरीश चितळे यांनी औदुंबर साहित्य संमेलनाची सातत्यपूर्ण परंपरा लक्षात घेता भविष्यात अखिल भारतीय साहित्य संमेलन औदुंबर येथे व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। कार्यक्रमास डॉक्टर अनुपमा उजगरे, गिरीश चितळे, महेंद्र लाड, डॉक्टर अनिल मडके, सरपंच राजेश्वरी सावंत, उपसरपंच ज्ञानदेव सूर्यवंशी, आप्पासाहेब पाटील, घनश्याम सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते। रवी बावडेकर यांच्या घनघोर काळीजभर या काव्यसंग्रहास कवी सुधांशू पुरस्कार तर भाग्यश्री फडके यांच्या हिरवे गाणे गावे या काव्यसंग्रहास सुरेश कुलकर्णी स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला। संदीप पवार यांचा औदुंबर काव्यसंग्रह, प्रकाश वायदंडे यांचे आयुष्याचे पुस्तक माझे आणि लहू कुरणे यांचे मराठी दलित कथेतील स्त्रीजीवन या पुस्तकांचे प्रकाशनही यावेळी झाले। प्रारंभी सदानंद सामंत, कवी सुधांशू व म भा भोसले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। स्वागत गीत वरद जोशी, विभव जोशी व मयुरी गुरव यांनी सादर केले। स्वागत व प्रास्ताविक शहाजी सूर्यवंशी यांनी केले। अध्यक्षांचा परिचय प्राध्यापक सुभाष कवडे यांनी करून दिला। सूत्रसंचालन विभव जोशी यांनी केले तर आभार पुरुषोत्तम जोशी यांनी मानले। व्यक्त करतो आणि या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने हे कसं मोठं होत चाललेलं आहे। आज त्याची दखल महाराष्ट्र शासनाने पण घेतलेली आहे। मला आता मगाशी सांगण्यात आलं की आपले मराठी भाषा मंत्री उद्योगमंत्री उदय सामंतजी यांनी सुद्धा महाराष्ट्र सरकारमार्फत मला वाटतं 1 लाख रुपयाची मदत त्या संमेलनाला दिलेली आहे। इतर अर्थात भारतीय विद्यापीठ आणि इतर मदतीचा हात पुढे करणारे लोक आहेतच, पण एक शासनाने सुद्धा त्याची दखल घेतली याचं एक विशेष कौतुक मी त्या निमित्ताने सदानंद साहित्य मंडळाचं करतो। सदानंद साहित्य मंडळ औदुंबर येथील 83व्या साहित्य संमेलनामध्ये आज सहभागी होण्याचा योग आला आणि यामध्ये आज अत्यंत चांगल्या पद्धतीने साधाबादप्रमाणे कवी सुधांशूंच्या स्मरणार्थ आपल्या सांगली जिल्ह्यातील आणि पलूस कडेगावच्या मातीतील अनेक लोक जे साहित्य क्षेत्रात कवी म्हणून नावाजलेले त्यांना या ठिकाणी स्मरून आज हे जे साहित्य संमेलन कवी संमेलन गेलं त्याकरता अनेक मान्यवर महाराष्ट्रातून आले। मी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद दिलं मला, याबद्दल मी खरोखरच मनापासून आभार मानते, कारण या गावाविषयी एक आकर्षण होतं आधीपासूनच आणि इथे आल्यानंतर एक संपूर्ण गाव बघितला, माणसांना अनेकांना भेटले। सुधांशूंच्या साहित्यातून आणि अन्य इकडच्या कवींच्या साहित्यातूनही आम्हाला इकडच्या सगळ्या माणसांच्या संदर्भात कळत होतं, परंतु आज प्रत्यक्ष आल्यानंतर आणि त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर खूप आनंद झाला। आणि अशा प्रकारची संमेलनं ही नवोदितांना प्रोत्साहन देण्यासाठी असतात याचा प्रत्यय आम्हाला इथे घेता आला, कारण मला वाटते की 60च्या आसपास विद्यार्थ्यांनी कवींनी कविता वाचन केलेलं आहे। किती त्यांना उत्सुकता असते की आपणही सुधांशूंच्या पावलावर पाऊल ठेवून जावं आणि पुढे जावं आणि आपल्या समाजालाही पुढे आणावं। साहित्याचं खूप मोठं महत्त्व आहे। साहित्य आपल्याला म्हणजे साहित्यच खऱ्या अर्थाने लोकांशी संवाद साधण्याचं एक अत्यंत प्रभावी अशा प्रकारचं साधन आहे आणि त्यासाठी आणि साहित्यिकाला सगळ्या जगामध्ये मान आहे, कारण तो लोकांच्या भावना बोलून दाखवत असतो। लोकांचे विचार, लोकांनी कोणत्या मार्गावर चालायला हवं आहे आणि काळाची जाग, काळाच्या संदर्भातली जाग आणि गाज ओळखून तो कशा पद्धतीने आपण पुढे जायला पाहिजे हे सांगत असतो। त्यामुळे साहित्यिकाचं फार मोठं महत्त्व आहे आणि अशा प्रकारची साहित्य इथे होणं ही साहित्याची एक फार मोठी चळवळ आहे। मला एक सूचना करायची राहिली होती ती मी आता इथे सांगते, कारण
मी साहित्य संस्कृती मंडळावर आहे आणि जिल्हा साहित्य संमेलनं केली जातात. आता त्याच्यासाठी 5 लाख रुपयाचा निधी दिला जातो. तर तुम्ही कधीतरी आपला प्रस्ताव द्यावा, निवेदन करावं आणि हे इतक्या चांगल्या स्वरूपाचं साहित्य जे होतं आहे साहित्य संमेलन ते पुढे नेण्यासाठी शासनाची पण मदत घ्यावी. नक्की होईल. साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य म्हणून मी आपल्याशी क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.